महाविकास आघाडी सरकार तर स्थापन झालेलं आहे। आपण खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेना गेल्यामुळे एक वेगळंच खरं तर एक युती आपण फक्त अस्तित्वात आलेली आहे, वेगळीच आघाडी अस्तित्वात आलेली आहे आणि जी आघाडी अस्तित्वात आली ती नेमकी किती दिवस टिकेल, एकमेकांचे विचारधारा वेगळे, विचारसरणी वेगळी आहे आणि ही सगळे एकत्र आल्यानंतर आपण बघतोय की नेमकं काय होईल, खरंच यांचं पटेल का, यांच्या अंतर्गत वाद होतील का, ही टिकेल का, यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करता करता आपण बघतोय की तब्बल या महाविकास आघाडीला तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं। असं असलं तरी आपण बघतोय की नेमकं खरं तर किती यशस्वी ठरलेले आणि सगळ्या महाविकास आघाडीच्या 1 वर्षामध्ये आपण बघतोय कोरोनाचं संकट सुद्धा आलं, लॉकडाऊन झालं, जे कधीही घडल्या नव्हत्या त्या गोष्टी खरं तर या 1 वर्षादरम्यान घडलेल्या आहेत। त्यामुळे लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे, खरंच महाविकास आघाडी तुम्हाला तुमची वाटते का किंवा अपयशी ठरली का, सगळ्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनातल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या आम्ही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण बघतो कृष्णा सोनरवाडकर आपल्या बरोबर आहेत मुंबईवरनं, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत। मात्र कल्पना नळसकरकडे सुरुवातीला जाऊया नागपूरला। कल्पना, काय नेमकं सांगाल, ही जी एकीकडे अभद्र युती म्हणून सुद्धा याला बोललं जातं किंवा एक वेगळी युती म्हणून सुद्धा बोललं जातं, जो जसा बघतो तसं या महाविकास आघाडीकडे नजरेने बघतोय, पण सर्वसामान्य लोकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना काय वाटतं हे वर्षपूर्तीनिमित्त, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच मनुष्य आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 1 वर्षामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले, कारण की 3 वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन झालं होतं आणि त्याच्यामुळे हे सरकार पडेल असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात आलं। पण तरीही या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या याच्यामध्ये करोना काळ आला, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये या सरकारने आता 1 वर्ष पूर्ण केलं आहे। त्याच्यामुळे लोकांना काय वाटतंय, सर्वसामान्य नागरिकांना या सरकारने कितपत कामं केली आहे, कोणती कामं केली नाही आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय, या जे सरकार आहे 3 पक्षांचं सरकार मिळून प्रस्थापित झालेलं आहे, त्यांनी काय यशस्वीपणे कामं केली आहे 1 वर्षात पूर्ण झालेल्या सरकारला? एक तर काय झालं की हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून तर महिन्या 2 महिन्यातच कोरोना सुरू झाला, त्यामुळे त्यांना काही फार करायला मिळालं नाही। कोरोनावर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं असं दिसतं आहे आणि जनताही म्हणते आहे, परंतु आता त्या 1 वर्षामध्ये काही प्रकरणं अजून निघू शकत होते, जे आवश्यक शरीराला माणसाला जगायला जे आवश्यक असतात, तर असे जे उद्योग असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात, ते याच्याकरता त्यांनी थोडंसं पाठपुरावाही करायला पाहिजे, नुसतं कोरोना घेऊन चालणार नाही। जसं आता मागच्या वेळेस मी एक अनुभव मला चांगलाही आला की अनिल देशमुख साहेबांकडे गेलो नागपुरातले असल्यामुळे, तर त्यांना म्हटलं की मला हे परमिशनला थोडा वेळ लागतो आहे, त्यांनी ताबडतोब फोन लावला आणि कुठे काय झालेलं आहे हे बघायला लावलं आणि ताबडतोब ते मी आलं। तर अशा काही गोष्टी आहेत, पण हे थोडंसं अजून चांगले दरबार लावून त्यांनी केलं पाहिजे अशी एक अपेक्षा आहे। आणि कोरोनामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे, यात काही शंका नाही। म्हणजे आपल्या इथे एवढी महाराष्ट्रात पॉप्युलेशन असतानासुद्धा त्यांनी सरकारने जे काही आकडे आपले जरी भारतात जास्त असले तरी त्याला कंट्रोल चांगलं केलेलं आहे आणि लोकांना त्याच्यातून पुष्कळ चांगली मदत झालेली आहे, त्या रोगावर कंट्रोल करण्यास वाव मिळालेला आहे। नक्कीच यांचं असं म्हणणं आहे की चांगलं काम या कोरोनाच्या काळात त्यांनी केलं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल सीएमला, या 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, कसा राहिला त्यांचा कार्यकाळ? त्यांचा कार्यकाल खूप छान होता। त्यांनी सरकार स्थापन झाल्याबरोबर कोरोना आला, कोरोना आपल्या महाराष्ट्र एका टाईमला फर्स्ट नंबरवर होता स्टेट म्हणून, ज्याच्यात कोरोनाचे खूप पेशंट्स होते, त्याच्यात त्यांनी ज्या प्रकारे त्याला हँडल केलं, मुंबईची परिस्थिती ज्या प्रकारे धारावीची त्यांनी हँडल केली, नागपुरात मुंडे साहेबांनी तशीच परिस्थिती हँडल केली आणि खूप छान पद्धतीने कोरोना हँडल केलं या सगळ्यांनी आणि आज आपण कोरोनामध्ये थोडे सेफ आहोत। आणि मला असं वाटतं की या सरकारचे 3-4 महिने तर जे फालतूचे कामं होते, जसे की कंगनाचा मॅटर असो, सुशांतचा मॅटर असो, रियाचा मॅटर असो किंवा अर्णवचा मॅटर असो, याच्यात लक्ष न घालता जर तेच टाईम यांनी जनतेच्या भलाईसाठी घातला असता तर ते अजून चांगलं झालं असतं। जसं मी एक यूथला खूप साऱ्या लोकांनी इन्स्पायर केलं, जसं सोनू सूद असो, त्यांनी जे महाराष्ट्रात काम केलं, लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोचवलं, तर तेच काम अगर सरकारने केलं असतं तर ते अजून म्हणजे यूथ त्यांच्याकडे सरकारकडे अजून अट्रॅक्ट झाली असती, जितकी की आज आम्ही सोनू सूद आणि या लोकांकडे झालो आहे, तुकाराम मुंडे असो किंवा सोनू सूद असो या लोकांकडे गेलो आहे। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर संमिश्र प्रतिक्रिया आहे की सरकारने चांगलं तर काम केलं आहे, पण अजून त्याच्यापेक्षा करू शकलं असते। तुम्हाला काय वाटतंय की अजून कोणती कामं सरकारने करायला पाहिजे होती? सर्वात पहिले हा कोरोना व्हायरस जो आहे हा पूर्ण जगामध्ये पसरला आहे आणि हा कुठल्याही पक्ष पार्टीचा नाही आहे किंवा कुठल्याही जाती धर्माचा नाही आहे।
हा सर्वांसाठी आहे आणि या सर्वांवर अटॅक करणार. तो मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, बौद्ध असो, शीख असो, कोणीही असो. तर याच्यामध्ये राजनीती न करता सगळ्यांनी कोरोनावर कसं मात करायचं आणि त्याला कसं कंट्रोलमध्ये करायचं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याला हे सरकार जे आहे हे 3 पक्षाची आहे आणि यामध्ये सगळे हुशार लोक आहे, सगळ्यांना खूप दांडगा अनुभव आहे सरकार चालवण्याचा. बरेच त्यामध्ये मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे आणि उद्धवजी ठाकरे यांचा जो वारसा आहे, यांना जो वारसा लाभलेला आहे, यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे खूप महान व्यक्ती झालेले आहे आपल्या महाराष्ट्राचे. आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडीलसुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांनीही पण म्हणजे हे खूप महान संतांमध्ये त्यांची जागा आहे. त्यांनी पुरोगामी चळवळ इथे राबवलेली आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यामध्ये त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर असं त्यांचं म्हणजे त्यांना एक मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि तो वारसा घेऊन ते या सत्तेवर आले आहे आणि मुख्यमंत्र्याची जे धुरा सांभाळली आहे त्यांनी छान उत्तमपणे ते सांभाळत आहे. त्यांना वेळ मिळाला नाही कारण की एक तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे की जी सरकार म्हणजे जे लोकांना मत दिलं ते बहुमत नाही दिलं. म्हणजे एका तुम्हाला काय कुठल्याही वाटतं की पक्षाला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, काय जी कामं राहिली होती ती आता पुढे करायला पाहिजे? हां, त्यामध्ये काय झालं, कामं तर बरेच आहे. कामामध्ये अशी आहे, कामं म्हणजे जे सर्वात पहिलं विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, कारण की विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. 1 वर्षापासनं म्हणजे गेल्या 8-9 महिन्यापासनं त्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. ऑनलाईन अभ्यास सुरू आहे, शाळा बंद आहे. पण महत्त्वाचं म्हणजे शाळा चालक आहे ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रचंड त्रास देत आहे. त्यामुळे ते आत्महत्येचे प्रमाण घडून राहिले. तर सरकारने हा गंभीर विषय आहे तर त्याकडे लक्ष देऊन शाळा चालकांवर जे त्रास देऊन राहिले पालकांना त्यांच्यावर अपराधी गुन्हा दाखल करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जनतेजवळ एकतर पैसा नाही आहे तर त्यांना त्या सुविधा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. कारण की पैसा नसल्यामुळे ते सावकाराच्या आहारी जात आहे आणि सावकारसुद्धा त्यांची पिळवणूक करत आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जर त्यांना 1000 रुपये घ्यायचे आहे तर त्यावर ते 200 ते 250 किंवा 300 रुपये महिन्याचं व्याज घेऊन राहिले. तर हे पैसे कुठून घेणार? एक तर त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणून त्यांना नाईलाज असतो व्याजाने पैसे घ्यायचे आहे वरतून सावकाराची. त्यामुळे सावकारीच्या जाचातून कंटाळून सुद्धा जनता आत्महत्या करून राहिली. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर मनुश्री, कोरोनाच्या काळामध्ये हे जे सरकार आहे यांनी उत्तम काम केलेलं आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये कोरोना जो आहे तो आटोक्यात आलेला आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सरकारचं यश म्हणतात. पण त्याबरोबरच जी अनेक प्रकरणं आहेत, जे अनेक मुद्दे आहेत ते सुद्धा बाजूला राहिले आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काम करावं सरकारने अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मनुश्री, निश्चितच आपण बघतोय की विविध मुद्द्यांवर खरं तर काम करणं गरजेचं आहे. कारण अनेक विद्यार्थी आपण बघतोय त्रस्त आहेत. ऑनलाईन परीक्षेचा एकीकडे गोंधळ असतो त्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगार निर्मितीची आवश्यकता सध्या निर्माण झालेली आहे. इतकंच नाही, अगदी शेतकऱ्यांचं सुद्धा अगदी वेगवेगळे प्रश्न आहेत. काय नेमक्या सगळ्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करत आहोत. सचिन बडे औरंगाबादवरून आपल्याबरोबर आहेत. सचिन, आपण बघतोय की खरं तर औरंगाबादमध्ये आपण बघतोय की अनेक लोक आहेत जे एकीकडे मराठा आरक्षणाबाबत नाराजी सरकार विरोधात थेटपणे उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. पण तरी देखील दुसरीकडे आपण बघतोय जे काही सरकारने आतापर्यंत काम केलं, मग कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जी सरकारने पावलं उचललेली आहेत किंवा इतरही अनेक गोष्टी जी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत? खरंच समाधानी आहेत या महाविकास आघाडीवर सर्वसामान्य लोक? नक्कीच मनुश्री, ठाकरे सरकारवर वेगळ्या प्रकारचं आव्हान होतं. कारण कोरोनाचं संकट हे नवीन असताना ठाकरे सरकारला सुरुवातीलाच हे आव्हान पेलावं लागलेलं होतं. कोरोना संकट नवीन असल्या कारणानं ते कसं पेलायचं व त्यानंतर राज्य कसं सांभाळायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण होता. आणि अशामध्ये शपथविधी सारखे सुद्धा खूप मोठे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळं नागरिकांना काय वाटतं, ह्या राजकारणाच्या दृष्टीने जर पाहिलं गेलं तर जो काही प्रकारचा आता सत्ताधारींचं सध्या काम चालू आहे किंवा ज्या प्रकारे आता कोरोनाचे पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू आहे, अशा वेळेला ठाकरे सरकार कितपत यशस्वी ठरलेलं आहे व त्यांना कितपत आणखी काम करण्याची गरज आहे आपण नागरिकांच्या नजरेतून पाहूयात. सर, ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि अशा वेळेला कोरोनाचं संकट होतं, त्यांनी त्याला चांगल्या पद्धतीने डील केलेलं आहे का? काय वाटतं, हे सरकार कसं वाटतं तरी त्या पद्धतीनं? गत सरकारपेक्षा तरी ठाकरे सरकार अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोरोनाचं संकट भारतात नव्हे जगात नवीन असताना ते हँडल करण्याचं काम ठाकरे सरकारने अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. आर्थिक तंगी राज्यावर असतानाही
तरी ठाकरे सरकारने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली. पैशाची जमवाजमव करून कोरोनाला व्यवस्थित रीतीनं हँडल करण्याचं काम ठाकरे सरकारने फार छान पद्धतीने केलेलं आहे. आणि विरोधक सरकारवर टीका करतच राहतील, पण विरोधक ज्या वेळेला सत्तेत होते त्यापेक्षा चांगली कामगिरी, नाहीतर विरोधकाप्रमाणे जर ठाकरे सरकारही अभ्यासच करत बसला असतं तर बहुधा कोरोनाचा काळ संपूर्ण त्यामध्ये बितून गेला असता. पण त्यापेक्षा ठाकरे सरकारने प्रत्यक्ष काम करून, फील्डवर काम करून आणि आपले राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांचंही काम फार उल्लेखनीय आहे आरोग्याच्या कोरोनाच्या काळामध्ये. नक्कीच बरेच नागरिकांचे, युवकांचे रोजगार गेलेले आहेत आणि अशा वेळेला रोजगाराचे प्रश्न देखील आता निर्माण झालेले आहेत आणि त्यानंतर लॉकडाऊनची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला वाटतं का ठाकरे सरकार येणारी परिस्थिती सुद्धा चांगल्या पद्धतीने डील करू शकेल? हो, पुन्हा लॉकडाऊन येण्याची काही चिन्हे मला तर दिसत नाहीये. फक्त काही निर्बंध लादले जातील, ते निर्बंध आपण सगळ्यांनी फॉलो करायचे आहे जेणेकरून कोरोनाला व्यवस्थितरित्या रोखता येईल. राज्य सरकारकडे पाहिजे तेवढं फंडिंग उपलब्ध नाहीये. केंद्र सरकारकडनं जेवढं फंडिंग राज्य सरकारने मागवलं होतं त्यापेक्षा फार तुरळक फंडिंग राज्य सरकारकडे आलेलं आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना राज्य सरकारमध्ये नोकर भरती करणं हे कितपत योग्य आहे? आणि ते तसं केलं जरी तरी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बऱ्याचशा प्रमाणात त्रुटी येऊ शकता, निर्माण होऊ शकता. आणि भरती संदर्भात आपण आता एमपीएससी ची पण परीक्षा थांबलेली आहे, खोळंबलेली आहे. ती एमपीएससी ची परीक्षा थांबण्याचं कारण हे आहे की राज्याकडे पाहिजे तेवढा निधी नाहीये आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सध्या तुम्हाला तर माहिती आहे 3 महिने लॉकडाऊन होतं आणि 3 महिने लॉकडाऊन असल्यानंतर 3 महिने म्हणण्यापेक्षा 6 महिने लॉकडाऊन होतं. पण 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये लॉकडाऊन बंद असताना राज्याकडे जी आर्थिक म्हणजे जो पैसा येत होता, ज्याकडनं निधी येत होता तो निधी पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही ठाकरे सरकारच्या कामाने संतुष्ट आहात का? हो, ठाकरे सरकारच्या कामाने पूर्णपणे संतुष्ट आहे आणि ठाकरे सरकारच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तरी त्यांना 10 पैकी किती रेटिंग द्याल? काय वाटतं तुम्हाला? 10 पैकी माझ्याप्रमाणे 10 पैकी रेटिंग पैकी जर विचारलं तर पूर्णतः रेटिंग देता येणार नाही, ते कुणालाच देता येणार नाही. तसे आपण परीक्षेतही मार्क पूर्णतः घेऊ शकत नाही. त्यामुळे 10 पैकी 9.5 रेटिंग मी ठाकरे सरकारना देऊ शकतो. नक्कीच 9.5 रेटिंग दिलेली आहे. तर काय सांगाल, ठाकरे सरकारनं योग्यरित्या कोरोनाचं सिच्युएशन सांभाळलेलं आहे का, किंवा ते सिच्युएशन संपलेलं नाहीये? सत्तेमध्ये असताना चांगले कामच झालेले आहेत का तरी 1 वर्षात तरी? ठाकरे सरकारला म्हणजे जे काँग्रेसचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सरकार या सरकारला आज किंवा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 1 वर्ष पूर्ण होते. त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांनी खरोखर चांगल्या प्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळलेली आहे. कारण कोरोनासारखी महामारी आली असताना सुद्धा ठाकरे सरकारने या प्रश्नाला, कोरोनाला एकदम चांगल्यारीत्या हाताळलेलं आहे. नक्कीच, परंतु विरोधक आरोप करत आहेत की या सरकारनं योग्य पद्धतीनं काम केलेलं नाहीये. जे काही 1 वर्ष गेलेलं आहे सरकारचं अपद्धतीनं गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी फक्त ढकल काम केलेलं आहे, दिवस कसे तरी पुढे ढकललेले आहेत. काय वाटतं, हे 365 दिवस फक्त धक्काधक्कीचेच आहेत का? नाही, हे 365 असं म्हणता येणार नाही. विरोधक टीका करत असतात. काय असतं 365 दिवस जे काम सरकारने केलेलं आहे, या 365 दिवसामध्ये सुरुवातीचे 2-3 महिने कोरोना नव्हता. पण जसा कोरोना स्टार्ट झाला तेव्हापासून राज्याची आर्थिक परिस्थिती एकदम बिघडलेली आहे. आर्थिक तिजोरी खालवलेली आहे. या कारणामुळे जर टीका होत असतील तर काही हरकत नाही. टीका होत असेल तर काही हरकत नाहीये. कोरोनाचं संकट आलं महाराष्ट्रावर, त्यानंतर औरंगाबाद मध्ये सुद्धा दाखल झालं. मग काय वाटतं, जे संकट आलेलं आहे ठाकरे सरकारनं कोरोनाला चांगल्या पद्धतीने डील केलंय का, आणि ठाकरे सरकार यशस्वी झालंय का, सक्सेस आहे का? हो, ठाकरे सरकार यशस्वी. नक्कीच आपण म्हणू पाहू शकतो की ठाकरे सरकार हे यशस्वी आहे. यांना चांगल्या पद्धतीनं का होईना कोरोनाचं सिच्युएशन असेल, त्यानंतर बाकी प्रश्न असतील, यांना चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. मागील सरकारपेक्षा हे सरकार योग्य असल्याची प्रतिक्रिया औरंगाबाद मधून तरी उमटत आहे. मनुष्य निश्चितच आपण बघतोय की थोडेफार समाधानी खरं तर औरंगाबादकर दिसत आहेत, पण हेच औरंगाबादकर आहेत तेच मराठा आरक्षणाबाबत मात्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. काल ह्याच औरंगाबादकरांशी जेव्हा बोललो तेव्हा मात्र आपण बघतोय की आपण आगामी निवडणुकींमध्ये याचे सगळ्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे सुद्धा बोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसरीकडे आपण थेट मुंबईला जाणार कृष्णा सोनरवाडकर आपल्या बरोबर आहेत. कृष्णा, वेगवेगळ्या खरं तर प्रतिक्रिया आहेत. अनेक जण समाधानी आहेत, पण अनेक असे जण आहेत जे अजूनही असमाधानी आहेत. खूप साऱ्या अपेक्षा खरं तर या महाविकास आघाडी सरकारकडनं होत्या, पण त्या तितक्याशा पूर्ण झाल्या नसल्याची सुद्धा खंत अनेक जण व्यक्त करतात. काय नेमकं सांगाल? मनुष्य महाविकास आघाडीला एक सरकार पूर्ण होत आहे. आपण थेट सर्वसामान्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की 1 वर्षाच्या सरकारच्या कामगिरीवरती ते कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात किंवा समाधानी आहेत का. माझ्यासोबत काही लोक आहेत. सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 1 वर्षामध्ये कोरोनासारखं संकट जरी आलेलं असलं तर अनेक प्रश्न होते. सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं, सरकार 1 वर्षामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांची कामं करण्यात यशस्वी झाले?
सरकारला हा 1 वर्ष कालखंड पूर्ण म्हणजे याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण झाला आहे, तरी उत्तमरित्या त्यांनी भरपूर म्हणजे लोकांपर्यंत पुरेपूर घरपोच धान्य वगैरे, परत अजून काही इतर सुविधा वगैरे त्या पुरेपूर पुरवल्या आहेत. तर माझ्या अंदाजे तरी भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तमरित्या तरी सरकारने तरी आम्हाला सपोर्ट केला, म्हणजे आम जनतेला. कोरोनासारखं संकट होतंच, मात्र अनेक प्रश्न होते. मग मध्यंतरी लोक वीज बिलाचा फटका असेल किंवा इतर प्रश्न असतील, कोरोनामुळे लॉकडाऊन झाला, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक मंदीला सामोरं जावं लागतं. कशा पद्धतीने पाहता या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार यशस्वी झालंय? पूर्ण व्यवस्था सगळ्या या सरकारने कोरोनावरती मात करून सुद्धा सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. येणेकरून तुम्ही आता बोलात वीज बिल वगैरे, हे कोणालाही अजून असे प्रश्न उद्भवलेले नाही आहेत. आणि कसं असतं, आता हे 5-6 महिने जे सगळं बंद होतं, कुठे वीज बिल भरणं वगैरे हे ते, तर स्वाभाविकच आहे की वीज बिल वगैरे जे असते ती जास्त येणारच आहे. म्हणजे आपण वापरलेले आहे ते आपण भरलेले नाही आहे. कोणी ऑनलाईन भरलं त्यांना कमी आलेलं आहे, पण त्या लोकांची बिल कोणी दाखवलेली नाही आहेत. या अर्थ एक सरकारवरती कुठलं हे करता येणार नाही. सरकार अति उत्तमरित्या चाललेलं आहे, प्रश्नच नाही. इतर अनेक अडचणी आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्या लोकांना आता नोकऱ्या मिळणं महत्त्वाचं आहे. रोजगार निर्मिती सरकारनं करायला हवी, गरजेची आहे. फक्त 1 वर्ष झालेलं, मात्र पुढच्या काळामध्ये सरकारकडून काय अपेक्षा करताय? कशा पद्धतीनं सरकारनं काम केलं पाहिजे? नाही होणार, कसं आहे आता हळूहळू हे सगळं सुरळीत होत आहे का एकदमच सगळं तुम्ही अनलॉक करू शकत नाही. हे जसं लॉकडाऊन झालं एकदम झालं, त्यामुळे प्रत्येकाला चुंचून भासलेली आहे. कोणाला पैशाची आहे, कोणाला नोकरीची आहे. त्यामुळे एकदम सगळ्यांना हे होणार नाही आहे. याच्यावरती पण काहीतरी तोडगा निघणार. सरकारमधले जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ते सर्व करणार आहेत, ते हळूहळू करतील. तुम्ही सांगा, सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, मात्र सरकारकडून काय अपेक्षित होतं? मात्र या पहिल्या वर्षामध्ये कोरोनासारखं संकट आलं, त्याच्यामध्ये सरकारनं चांगल्या पद्धतीने काम केलं असं जरी म्हटलं तरी इतर अनेक प्रश्न होते. सर्वसामान्य युवा तरुण म्हणून काय वाटतं? युवा तरुण म्हणून सरकारकडून काय अपेक्षा होती आणि ती कितपत पूर्ण करण्यात सरकार यशस्वी झालं? नक्कीच. आपण जर सरकारचा 1 वर्ष पाहिला तर सरकारचा 1 वर्ष हे अगदी कोरोनाच्या काळामध्ये गेलं. आज आपण इतर राज्य बघितली तर राज्यामध्ये आपण बघा, गुजरात बघा, राजस्थान बघा, त्याच्यानंतर गोवा बघा, ह्या राज्यांमध्ये आज अशी परिस्थिती आली की दुसरी लाटची संभावना आहे. पण आपल्या सरकारने, ह्या सरकारला आपण कोविडचा सध्या जो टाइम गेला त्याच्यामध्ये अतिशय समाधानकारक कामगिरी केलेली आहे. आणि त्यांना सर्व ज्या गोष्टी आहेत, ज्याकडून कोविडच्या सुविधा सर्वसामान्य माणसांना पाहिजे होता, त्यामध्ये या वर्डी विभागामध्ये आपण बोलतो कोविड सेंटर आहेत किंवा गरजू लोकांना धान्य पुरवठा आहे, याचा अतिशय व्यवस्थित पद्धतीने ह्या सरकारने पूर्ण केलेला आहे असं मला. वीज बिलाचा प्रश्न सध्या गाजतोय. वीज बिल असं लोकांकडून, काही जणांकडून म्हटलं जातंय की ते नियमात बसणार आलेलं आहे, मात्र कित्येक कुटुंब असे आहेत ज्यांना अपेक्षेपेक्षा किंवा प्रमाणापेक्षा जास्त वीज बिल आलेलं आणि ते भरू शकत नाहीत, कारण त्यांच्या नोकऱ्या त्यांच्या घरातल्या लोकांच्या गेलेल्या आहेत, आर्थिक मंदीचा फटका बसलेला आहे. याच्यामध्ये सरकार फेल झाले वीज बिलाच्या प्रश्नामध्ये. वीज बिलाचा प्रश्न बघितला तर हा जो कर्जमाफी सरकारने घ्यायला पाहिजे होती, ही कदाचित त्याच्यामध्ये विलंब होत असेल, परंतु सरकार कर्जमाफी वीज बिलासाठी घेऊ शकत नाही. माफ करण्यासाठी तुम्ही नवीन निर्मितीसाठी कर्जमाफी घेऊ शकता, नवीन कंपन्या कर्ज घेऊ शकता, पण कर्जमाफीसाठी आपण घेऊ शकत नाही. हा सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण नुसता वीज बिल संदर्भात काही प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्यावरती सरकारने काही चुकीचा निर्णय घेणं हे मला अयोग्य वाटतंय. जरा रोजगार निर्मिती होणं खूप गरजेचं आहे, कारण कित्येक कुटुंबातील एकुलते एक जी मुलं काम करत होती त्यांच्या सुद्धा नोकऱ्या गेलेल्या आहेत. लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये नियंत्रण करण्यात सरकार जरी काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं असेल, शिवाय आता मुंबईमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मात करण्यात यशस्वी झालेला आहे. कोरोनाचे आकडे सुद्धा कमी होत आहेत. मुंबईकर म्हणून काय वाटतं, कारण मुंबईमध्ये सर्वाधिक आकडे होते, कशा पद्धतीनं प्रशासनानं काम सरकारने म्हणजे उत्तमरित्या भरपूर ठिकाणी चांगल्या प्रकारे तरी काम केलं आहे, म्हणजे त्याच्यात काय वावगं नाही ठरू शकत आपण. आणि माझ्या प्रत्येक ठिकाणी तरी कोविड सेंटर आहे, तिथे स्वतः जाऊन सरकारमधले आमदार खासदार वगैरे जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्याच्यावरती जे काय चुकत असेल तिथे त्यांनी बरोबर वगैरे केलं आहे. त्याच्यामुळे काय आपण काय त्याच्यामध्ये शंका नाही आहे काही. 1 वर्षाच्या कामगिरीवरती समाधानी आहात? भरपूर, म्हणजे खूप आम्ही समाधानी आहोत. ह्याच्या पुढे पण आपलं जे नवीन आता सरकार आहे ते तरुणांसाठी, म्हणजे ज्यांचे नोकऱ्या वगैरे गेले आहेत त्यांना काहीतरी उपाययोजना ते लोक काहीतरी अंमलात आणतीलच माझ्या अंदाजे तरी. काय प्रामुख्याने कोणत्या गोष्टी येत्या काळामध्ये सरकारनं घेतलेल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे? तरुण म्हणून काय वाटतं? अनेक प्रश्न आहेत
त्याच्यामध्ये मुंबईमधली परिस्थिती पाहिली तर अनेकांच्या नोकऱ्या वगैरे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण सरकारने येत्या काळामध्ये कोणती गोष्ट किंवा कोणते प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजे? नक्कीच सरकारने ह्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे, कारण येणारा रोजगार हा आपल्याला आर्थिक आता आपल्याला राज्यापुरता नाही तर पूर्ण देशापुरता हा महासंकट उभा राहणार आहे. याची आपल्याला झुळूक सुरुवात झालेली आहे. नक्की ज्या सर्वसामान्यांना सुविधा आहेत त्या म्हणजे बेरोजगारी समज नवीन जॉब ओपनिंग वगैरे ह्यावरती सरकारने लक्ष दिलं पाहिजे आता, आणि हे नक्कीच हे देतं आहे. कारण हा मी असं म्हणतोय की हा वर्ष जो गेला हा आपला पूर्ण कोविडमध्ये गेला आहे, आणि त्याच्यामध्ये इतर राज्याच्या तुलनेत बघाल तर आपण खूप आज समाधानकारक आहोत. आणि ज्या पद्धतीने आपल्याला सुविधा मिळते, आज आम्हाला असंही कळतं की कुठे कुठे जाऊन कोविडच्या चाचणीही सुरुवात झालेली आहे. लस यायला वेळ लागेल नक्कीच, परंतु या सरकारची कामगिरी अतिशय ह्या कालावधीमध्ये चांगली राहिलेली आहे. नक्कीच काही भेडसा आहेत. वीज बिल तुम्ही जो आता मुद्दा सांगितलात याचा टेक्निकली आपण समजू शकत नाही काय आहे, पण ज्या रोजगार निर्मिती आहेत त्या करायलाच पाहिजेत. त्याच्यासाठी आणखी शिक्षणाच्या संदर्भात आता वर्ष मुलांचं फुकट गेलेलं आहे. शैक्षणिक वर्ष म्हणजे ऑनलाईन ही कन्सेप्ट जरी आली, शिक्षण जरी चालू राहिलं असतं, माननीय साहेबांनी सांगितलं असतं, तरी पण ते शिक्षण अतिशय लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागामध्येही याच्या समस्या भेटू शकतात, परंतु या कोविडच्या कालावधीमध्ये बघता हे सरकारची कामगिरी अतिशय सुंदर राहिली. मनुष्य आपण पाहतोय की या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. 1 वर्ष सरकारला पूर्ण झालं, मात्र पहिलं वर्ष हे कोरोनामध्ये काम करण्यात गेलं. सरकारची जो सगळा वेळ आहे 1 वर्षाचा तो कोरोनातली परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये गेलेला आहे. मात्र येत्या काळामध्ये जे मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत ते सरकारने हाताशी घ्यावेत आणि त्यावरती काम करावं. मग रोजगार असेल किंवा रोजगार निर्मिती असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शिवाय शिक्षणासाठी जे काही बदल करणे गरजेचे आहेत ते असतील, या गोष्टीकडे सरकारनं प्रामुख्याने लक्ष द्यावं. मात्र 1 वर्षाच्या कामगिरीवरती बऱ्यापैकी लोक समाधानी असल्याचं कळतंय, कारण मुंबईमधली महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती जर पाहिली तर ती देशापेक्षा भयंकर होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं. मात्र येत्या काळामध्ये इतर गोष्टी ज्या आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत त्याकडे सरकारने काम करावं, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सध्या लोकांकडून बरोबर आहे. खूप सारे आव्हानं खरं तर मनुष्य. सरकार समोर आहेत आणि ते नेमकी कशी पेलतं या कोरोनाच्या काळामध्ये ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचं सुद्धा मोजमापन होणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये जेव्हा किरण नाईक आपल्याबरोबर आहेत, किरण, जे आपण बघतोय की या सगळ्यामध्ये हे 1 वर्ष तर गेलेलं आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवायच्या आहेत. म्हणजे वीज बिलाचा जेवढा मुद्दा महत्त्वाचा आहे तेवढा शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आहेत, कारण अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. वादे तर करण्यात आले पण मात्र अंमलबजावणी तितकीशी झाली नाही, म्हणून अनेकदा शेतकऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. काय नेमकं नाशिककरांचं खरं तर म्हणणं आहे सगळ्याबाबत आता? खरं तर मनुश्री 1 वर्ष जे आहे ते या सरकारला पूर्ण झालेलं आहे. वीज बिल, बेरोजगारी किंवा लॉकडाऊन सारख्या ज्या काळामध्ये लोकांच्या ज्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तर नाशिककरांना काय वाटतं? आपल्यासोबत काही नाशिककर आहेत, पण त्यांनाच विचारूया. या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या सरकारच्या कामाने तुम्ही एक नाशिककर म्हणून समाधानी आहात? बघितलं गेलं तर सध्याचं 1 वर्ष महाआघाडीसाठी आव्हानच होतं, नागरिकांसाठी आव्हान होतं. त्यामुळे बघितलं गेलं तर सदरचं जे वर्ष गेले आहे ते ठीकठाकच गेलेलं आहे. आघाडी सरकारला कोरोनाचा सामना करावा लागला आणि त्यामुळं बराचसा इफेक्ट आमच्यासारख्या नागरिकांवरच झालेला आहे. जसं वीज बिल म्हणा, घरपट्टी, पाणी प्रश्न, रोजंदारीचं काम म्हणा, त्यामुळं समतोल थोडासा बिघडलेला आहे सरकारचा. सरकारवर तुम्ही समाधानी आहात? खूप नाही पण बऱ्यापैकी. 1 वर्ष जे आहे ते या सरकारला पूर्ण झालेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कामाने किंवा या सरकारने खुश आहात एक नाशिककर म्हणून? बिलकुलच नाही, कारण हे पूर्णपणे जे 1 वर्ष गेलंय ते पूर्णपणे नकारात्मक 1 वर्ष त्यांनी घालवलेलं आहे आणि जनसामान्यांच्या भावनेचा अनादर करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कारण मराठा आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा, ज्यामुळे आमच्या मराठा समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना जे फडणवीस सरकारने जे मराठा आरक्षण दिलेलं होतं ते मराठा आरक्षण या सरकारला टिकवता आलेलं नाही. यासारखी नामुष्की या सरकारवर आलेली आहे आणि मला असं वाटतं की हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे. नक्कीच ह्या 1 वर्षाच्या काळावर म्हणजे जो 1 वर्षाचा जो कालखंड या महाविकास आघाडीच्या सरकारला झालेला आहे, तर एक नाशिककर म्हणून आपण या सरकारवर खुश आहात? एक नाशिककर म्हणून नक्कीच आम्ही या सरकारवर खुश नाही आहे, कारण की हे आज या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु शेती, उद्योग, बेरोजगार, आरोग्य या सर्व मूलभूत विषयावर हे सरकार अतिशय सपशेल ठरलेलं सरकार आहे. ज्या महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल घेऊन या सरकारने महाविकास आघाडी स्थापन केली, परंतु दुर्बिणनी शोधून सुद्धा हा विकास कुठे दिसत नाही. हा अतिशय या सरकारसाठी शोभनीय हे वर्ष हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय खंडन करणारे 1 वर्ष ठरलं आहे.
या 1 वर्षात नवीन असलेलं ठाकरे सरकार हे खूप काही करू शकत होतं असं आपल्याला वाटतं का? आणि कुठे ना कुठे सरकार अपयशी झाल्याचं आपल्याला वाटतं? खूप काही करू शकत होतं, पण मानसिकता लागते सर्व काही गोष्टी करायला. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, वीज बिल दरवाढीचा प्रश्न असेल. तुम्हीच सांगितलं, सरकारने सांगितलं होतं का सुरक्षित राहा, घरी राहा. तर त्यांना माहिती का सुरक्षित राहा, घरी राहा, लोक घरीच होते. तर वीज बिलाचा शॉक द्यायची आवश्यकता नव्हती. आणि खूप चांगल्या पद्धतीत जर का सरकार, ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात आम्ही समजू शकतो नागरिक म्हणून की आर्थिक चणचण भासती, तर केंद्राने देखील मदत करायला हवी होती. नक्कीच 1 वर्षाच्या या ठाकरे सरकारवर आपण एक नाशिककर म्हणून काय वाटतं? त्याच्या कामाने आपण, सरकारच्या कामाने आपण एक नाशिककर म्हणून खुश आहात? नाही, बिलकुलच नाही. सध्या शिवसेना त्यांची सत्ता स्थापन होण्याच्या आधी त्यांनी जे सांगितलं होतं की 20% वीज बिलामध्ये आम्ही 30% सूट देणार, ती आता निश्चितच त्यांनी स्थापना झाल्यानंतर त्यांनी सूट दिलेली नाही. तर जनतेला त्यांनी शॉकच दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा प्रश्न मांडला, तर जे आता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विद्यार्थ्याच्या हिताचा प्रश्न मांडू, तर तसं कोणतंही त्यांनी केलेलं नाही. जेव्हा एक्झाम चालू होते तेव्हा खूप असा प्रश्न त्यांना, विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागलं की कधी कधी त्यांना तर प्रश्नच येत नव्हते. त्याच्यानंतर आत्ता जो रिझल्ट लावला आहे त्या रिझल्टमध्ये खूप असे टेक्निकली इश्यू सांगून पोरांना फेल केलेलं आहे. त्याच्यावर पण सरकारने योग्य तो निर्णय घ्यायची गरज आहे. नाशिककर म्हणून आपण एकंदरीत जे आहे ते कोणीच खुश नाहीये. खरं तर मनुष्य नाशिकमधली जर तुम्ही प्रतिक्रिया बघितली की जे गंभीर प्रश्न आहे, ज्या प्रकारे वीज बिलाचा झाला असेल, बेरोजगारी झाला असेल, मराठा आरक्षणाचं झालं असेल, जे वेगवेगळे मुद्दे आहे ते या आघाडी सरकारने जे आहे, महाविकास आघाडीने ते मार्गी लावलेलं नाहीये. ठाकरे घराण्यातलं हे सरकार होतं. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातलं जे सरकार काहीतरी करू शकलं असतं, जे सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक होतं. मात्र नाशिकमधल्या ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत की हे ठाकरे सरकार जे आहे ते सपशेल अपयशी होताना आपल्याला दिसतं आहे. मनुष्य निश्चितच आहे, खूप साऱ्या संमिश्र प्रतिक्रिया खरं तर आहे. कोरोनाच्या संकटाचा काळ होता, मात्र कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारची कामगिरी ठीकठाक असली तरी इतर मात्र प्रश्नांवर कुठेतरी नागरिकांची संवाद साधणं गरजेचं होतं, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. आश्वासनांची निश्चितच खैरात झाली आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा तितकेच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे विविध खरं तर मतं आता व्यक्त केली जात आहेत. या चर्चेमध्ये सगळ्यांचे सहभागी झाल्याबद्दल तुम्ही सगळ्या आपल्या पत्रकार होते, मुंबईवरनं कृष्ण सोनरवाडकर होते, नागपूरवरनं कल्पना नळसकर, सचिन बडे औरंगाबादवरनं होते, ते किरण नाईक नाशिकवरनं होते. या सगळ्यांनी आपण बघतोय राज्यभरातून वेगवेगळ्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.